आणि एसआरपीएफच्या परीक्षेत 85 प्रश्न खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील चौकशीसाठी तयार असल्याची खासगी प्रकाशकानं भूमिका घेतली। निष्पक्ष चौकशी करण्याची ज्ञानेश्वर बांगर यांनी मागणी केली। प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या यंत्रणेच्याही चौकशीची मागणी केली। महाराष्ट्र पब्लिकेशन अकादमीच्या संपादकांशी या संदर्भात बातचीत केली। प्रीतम पुरोहित यांनी स्पर्धा परीक्षांचा गोंधळ संपत नाहीये, तीच री आता सरकारने ओढून पुढे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड या शिपाई भरतीमध्ये 2 मे 2026 ला हा पेपर घेण्यात आला आणि याच पेपरमध्ये विठ्ठल बडे यांचं पोलीस भरती 2026 यातील 85 प्रश्न घेतलेत। एकाच पुस्तकातले ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 85 प्रश्न आल्यामुळे एक नवा वाद निर्माण झालाय। हा पेपर झाल्यानंतर 4-5 तासानंतर आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क केला की तुमची जी 10 नंबरची प्रश्नपत्रिका आहे सराव प्रश्नसंचमधली त्यातले सलग 85 प्रश्न जे आहेत ते आहे असे दौंड या ठिकाणी परीक्षेला विचारले गेलेले आहेत। याच्या अगोदरही अशा पद्धतीने प्रश्न रिपीट होतात किंवा आम्ही सुद्धा प्रश्नपत्रिका जो बनवत असतो त्या अगोदर झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचा पॅटर्न कसा आहे त्या पॅटर्नच्या आधारावरच तयार करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याच्यासाठी। आणि 4-5 तासानंतर आम्हाला ज्यावेळेस ही बातमी कळाली तेव्हा आमच्या श्रीराम महापारी सरांनी ज्यावेळेस क्रॉस व्हेरीफाय केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की खरंच याच्यामध्ये 85 प्रश्न अशा पद्धतीने कॉपी पेस्ट झालेले आहेत। जर विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय तर कदाचित प्रश्नपत्रिका सुद्धा पुन्हा नव्याने तयार करून पेपर घेतला पाहिजे जर विद्यार्थ्यांचा अन्याय होत असेल तर। आमच्या पुस्तकातून प्रश्न आले याचा अर्थ कुठेतरी आम्ही याचं समर्थन करतो असं बिलकुल नाहीये। आमचे वेगवेगळे पुस्तक आहेत, पांढरा घोडा असेल, काळा घोडा, वर्धेचा राजमार्ग, बराच वेळा त्याच्यातून प्रश्न कॉपी पेस्ट झालेले आहेत। पण एखादा प्रश्न येणं नॉर्मल आहे कारण की दुसरे कुठेतरी त्याचा संदर्भ असतो। पण ज्यावेळेस अशी 85, 80, 85, 90 जर प्रश्न कॉपी होत असते तर कुठेतरी हे नक्कीच चुकीचं आहे। आमचं प्रकाशन असो किंवा कोणतंही पुस्तक असो त्याच्यातून असे सलग जर प्रश्न येत असतील तर ते चुकीचंच आहे आणि त्याचं आम्ही कधीही समर्थन करत नाही। कॅमेरामॅन दीपसह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र।